तर चला मंडळी, आज बनवू मस्त विदर्भातील चुलीवरचा झणझणीत असा गावरान चिकन रस्सा। तर त्यासाठी सर्वात आधी चूल पेटून घेऊ। चूल तशी पेटवेल आहे, पण काळ्या लावायच्या राहिल्या। अशा मोठ्या मोठ्या काळ्या घेतल्या। आता हे चुलीत टाकले की मस्त पेटून जाते चूल। मोठ्या मोठ्या काळ्या असल्याच्या ना लवकर पेटत नाही, त्यासाठी पाहिजे जरासं पेटवण। तर पेटवण काही नाही, आता झालं खलास। चला आता एका इकडे चूल ते पेटू राहिली, तोपर्यंत एका इकडे चिकन धुवून घेऊ मस्त 2-3 पाण्यानं चकचक। तर चला सर्वात आधी चिकन काढून घेतलं मी एका भांड्यातनी। आता 2 ते 3 पाण्यानं मस्त चिकन धुवून घेऊ। चिकन वरचं असं चिलबट गिलबट जे काय कचरा गिचरा असते ना, हे चिकन मस्त 2-3 पाण्यानं असं चकचक धुवून घ्यायचं। साजरे पाहिजे चिलबट असते, दिसत असेल तुम्हाला। हे असं सर्व चिलबट काढून घ्यायचं। आणखीन दुसऱ्या तिसऱ्या पाण्यानं धुवून घेऊ। लागते का? तर चला मस्त चिकनही धुवून झालं, चुलही पेटली। आता करू साहित्य तयार। तर त्याच्यासाठी घेतले मी 3 कांदे। आपल्या चिकन रस्सा बनवण्यासाठी 3 कांदे घेतले। आता हे 3 कांदे कापून घेऊ। कसे कापायचे मी सांगतो तुम्हाला। असं मागचा पुढचा भाग कांद्याचा सर्व कापून घ्यायचा। चला आता 3 कांद्याचे मी फोत्र पण काढून घेतले। चुलीत टाकून देतो फोत्र। आता काय करायचं, हे कांदे जे आहेत की नाही असे उभे उभे कापून घ्यायचे या पद्धतीनं। तर चला आता कांदा तर 3 पण कापून घेतले। आता याला मस्त बारीक पिसून घेऊ, वाटून घेऊ। तर चला कच्च्या कांद्याची पेस्ट मी बनवून आणली। कांद्यात मी कोणतंच साहित्य वापरलं नाही। तर चला आता कढई मस्त मी चुलीवर ठेवून देतो। लय भारी चव लागते बरं चुलीवरची जर असली, ते पण विदर्भातली आहे आपल्या। आणि चुलीवरचं मस्त गावरान चिकनचा रस्सा लय भारी लागते। तर चला मस्त आता कढई तर ठेवली आपण। आता कढईत घेतो तेल टाकून। तेल थोडस शिल्लक घ्यायचं आहे आपल्याला। तेलाला मस्त गरम होऊ दे। तेल मस्त गरम झालं की लगेच काय करायचं, आपण जे चिकन धुतलं की नाही त्याचे असे तुकडे तुकडे मस्त तेलात टाकून घ्यायचे। चिकनले मस्त अरत परत फिरून घ्यायचं। म्हणजे काऊन की मग ते कसं कढईला चिपकत नाही, त्या हिशोबाने आपल्याला चिकन असं परतूनच घ्यायचंय, फिरवत राहायचंय। दोन मिनिटं मस्त असं तेलातच चिकन फिरून घ्यायचंय। आता 2 मिनिटं झाले मस्त चिकन फिरून तेलात। आता घेऊ कांद्याची पेस्ट। आता हे कांद्याची पेस्ट टाकून देऊ या चिकन मध्ये आणि मस्त लगे फिरून घेऊ चिकन। आणि कांदा आणि तेल मस्त मिक्स झालं पाहिजे, या हिशोबाने मस्त परतून घेऊ। आणि कांद्यातला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर चला मस्त आता कांद्याचा असा घमघम वास येऊ राहिला। आता टाकू आपण चवीपुरतं थोडस मीठ। मिठानं काय होते, आपला कांदा जो आहे ना, तो कांदा पण मस्त परतल्या जाते आणि चिकनही मस्त शिजल्या जाते। तर आपण मीठ जे आहे ना, तर कांदा टाकल्याच्या नंतरच मीठ टाकून घ्यायचं। असं मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं। तर चला आता एका इकडे मस्त कांदाही मस्त त्यातला कच्चेपणा जाऊन राहिला आणि लगे आपलं चिकनही मस्त शिजून राहिलं होतं। तोपर्यंत आता मी लसण घेतो काढून। गाठा लसणाचा घेतला, 1 तुकडा अद्रकचा घेतला, 1 टमाटर घेतलं। टमाटर मस्त असं बारीक बारीक कापून घ्यायचं। आता सर्व साहित्य मी एका प्लेटीत काढून घे। 1 चम्मच जिरं, 1 दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा, 1 चक्रफूल
आणि 6-7 काळे मिरे घेतले. तर चला आता हे सर्व साहित्य मी वाटून घेतो, मस्त बारीक करून घेतो. आता मी पेस्ट पण मस्त तयार करून आणली. आता काय करायचं, आपल्याला या चिकन मध्ये हे पेस्ट टाकून घ्यायची आहे सर्व. आता कसं, आता या लसणातला आणि लगेच टमाट्यातला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. फक्त पाणी नाही टाकायचं चिकन मध्ये. आपण जसं तेलात परतलं ना आतापर्यंत, तसंच आपल्याला हे पण सर्व साहित्य तेलातच परतून घ्यायचं आहे चिकन सोबत. चला पाहू शकता तुम्ही, मस्त लगे टमाट्याचा कलर पण चेंज झाला, थोडासा अलग झाला, म्हणजे आपला टमाट्याचा कच्चेपणा सर्व गेला याच्यातला. तर चिकन पण अर्ध मस्त शिजलं, याच्यात तेलातच शिजलं मस्त. तर चला आता पुढची प्रोसिजर चालू करू. तर चला आता आपलं मस्त चिकन तर मस्त झालं, अर्ध शिजलंय पण. कांद्याची पेस्ट मस्त त्यातनी परतल्या गेली, लसणाची पेस्ट मस्त, आणि लगेच टमाटाही मस्त शिजला. आता टाकू आपण सुके मसाले, काय काय लागतात. तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी थोडस मीठ टाकू, जास्त नाही, कारण की आपण आधी मीठ वापरलं होतं. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काळा मसाला, चवीपुरतं मिरची पावडर, जसं तुम्हाला लागते तसं त्या पद्धतीनं. आता सर्व मस्त मिक्स करून घेऊ. तर चला आता सर्व मस्त मिक्स झालं. आणि पाहू शकता किती कलर भारी आला मस्त आपल्या चिकन रश्श्याले. आता रस्सा बनवायचा आहे आपल्याला चिकनले, आणि तो पण मस्त असा झणझणीत बनवायचा आहे. थोडस रश्श्यासाठी पाणी टाकून घे, थोडंसच टाकायचं, आणि सर्व बाजूने परतून घ्यायचं. कारण की कढईले कसं आपण पाणी नाही टाकलं ना, तर कढईले आजूबाजूने सर्व साईडने असे मसाले चिटकले, तर ते सर्व अगोदर असं काढून घ्यायचे. तर चला मस्त मी 1 मिनिट असंच लगे आपण जे थोडस पाणी टाकलं होतं ना, त्यात मी चिकन शिजून घेतलं. ग्रेव्ही मस्त तयार झाली, आणि तर्री पण लय भारी आली, असं तेल उतरलं मस्त. आता करू चिकनले रस्सा, जेवढा पाहिजे तेवढा. आधी थोडंसंच टाकलं होतं आपण, तर आता मस्त लगे जेवढं पाहिजे तेवढं पाणी करून घेतो. तुम्हाला किती पाहिजे तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी करू शकता. तर असा घमघम वास शिवरायला मस्त सर्व मसाल्याचा, आणि रस्सा घरात पसरला, एवढा साजरा मस्त भाजीचा, आपल्या चिकनच्या भाजीचा वास शिवरायला मस्त. तर आता एक मस्त खै अशी उकळी आणून घेतो. तर चला मंडळी, चिकन मस्त शिजलं, म्हणजे मी उकळीच आणायची नव्हती सांगितली, चिकनले शिजून पण घ्या म्हटलं होतं, असं म्हणायचं होतं मला. तर चिकन पण शिजलं आणि उकळी पण लय भारी आली. आता टाकून घेऊ कापलेला संबार वरून. संबार टाकून झाला. आता एक वेळ मस्त असं फिरून घेऊ. चिकनचा रस्सा जो आपण बनवला ना आता, तर मस्त फिरून घेऊ. झणझणीत असं मस्त आपला चिकन रस्सा गावरान पद्धतीनं झाला. आता उतरून घेतो खाली. तर चला झाकण काढून दाखवतो तुम्हाला. आणि एवढी मस्त घट्ट चिकनची भाजी झाली. या पद्धतीनं जर केली ना तुम्ही, खरोखर लय मस्त होते चिकनचा रस्सा हा. तर लय भारी विदर्भातील चुलीवरचा झणझणीत गावरान चिकन रस्सा असा बनला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला प्लेटीत पण काढून दाखवतो. तर पाहू शकता तुम्ही किती असा घट्ट असा चिकनचा रस्सा तयार झाला. तर या मंडळी मस्त जेवण करासाठी तुम्ही कुठून बोलता, म्हणजे कुठून कमेंट करून राहिले ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर बाय, आता भेटू पुढच्या व्हिडिओत.